महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। CTET परीक्षा आणि निवडणूक एकाच दिवशी, शिक्षकांच्या स्वप्नावर प्रशासनाचा ताण, कर्तव्य आणि करिअरच्या मध्ये अडकला शिक्षक। निवडणूक आयोगाकडे तातडीची मागणी। प्रतिनिधी शिक्षक हा केवळ कर्मचारी नसून तो समाजाचा शिल्पकार असतो, पण आज हा शिक्षक कर्तव्य आणि करिअरच्या कात्रीत अडकला आहे। CTET परीक्षा आणि निवडणूक प्रक्रिया एकाच दिवशी आल्याने राज्यभरातील शिक्षकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून प्रशासनासमोरही गंभीर नियोजनाचा पेच उभा राहिला आहे। CTET परीक्षा ही शिक्षकांच्या भविष्यातील स्थैर्य, सेवा सुरक्षा आणि प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा मानली जाते। दुसरीकडे निवडणूक ड्यूटी ही कायद्याने बंधनकारक जबाबदारी आहे। परिणामी शिक्षकांना कर्तव्य सोडू की भविष्य वाचवू असा कठीण प्रश्न पडला आहे। परीक्षा केंद्र, वेळापत्रक, प्रवासाचे अंतर, उपस्थितीची अट, निवडणुकीचे प्रशिक्षण, मतदान केंद्रावरील नियुक्ती या सर्व गोष्टींमुळे शिक्षक मानसिक दबावाखाली आले आहेत। अनेक शिक्षकांनी सांगितले की एकीकडे राष्ट्रकार्याचे कर्तव्य आणि दुसरीकडे स्वतःच्या करिअरची परीक्षा, हा संघर्ष शिक्षकांसाठी अन्यायकारक आहे। या पार्श्वभूमीवर अनेक शिक्षक संघटनांनी राज्य निवडणूक आयोगाकडे निवेदन सादर करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली। निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की निवडणुकीची तारीख 7 फेब्रुवारीऐवजी अन्य दिवशी ठेवावी किंवा CTET परीक्षार्थी शिक्षकांना प्रशासकीय आदेशाने निवडणूक कामातून वगळावे। संघटनांनी नमूद केले आहे की शिक्षकांचे कर्तव्य निवडणुकीपुरते मर्यादित नाही। शिक्षक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवणारे हात आहेत। अशा शिक्षकांच्या भविष्याशी निगडीत परीक्षेला प्राधान्य देणे ही प्रशासनाची मानवी आणि संवेदनशील भूमिका ठरेल। वेळीच समन्वयात्मक निर्णय न झाल्यास शिक्षकांवर ताण वाढेल, गोंधळ निर्माण होईल, अशी प्रशासनावरही अतिरिक्त भार येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे। शिक्षकांनी राष्ट्रकार्य टाळले नाही, पण कर्तव्य निभावताना त्यांच्या स्वप्नांची परीक्षा होऊ नये इतकीच अपेक्षा शिक्षक समाज व्यक्त करत आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांपेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।